तर आपण सर्वप्रथम स्ट्रेटनिंग क्रीम घेतलेली आहे आणि स्मूथनिंग क्रीम घेतलेली आहे आणि कात्री पण घेतलेली आहे आणि कोमट पाणी घेतलेलं आहे. आणि त्याच पद्धतीने आपल्याला सर्वात महत्त्वाचं जर म्हटलं तर आपल्याला लॉरियल शॅम्पू घ्यायचा आहे. तर लॉरियल शॅम्पू पण मी घेतलेला आहे. केस लॉरियल शॅम्पूनेच आपल्याला सर्वप्रथम वॉश करायचे आहे. तर मी डायरेक्ट क्लायंटवरच तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, काय चाललं आहे ते सर्व समजणार आहे. तर हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, पुन्हा एकदा तुमचं प्रीती पोको व्लॉगमध्ये स्वागत करते. तर मी प्रीती. तर आज आपल्याला स्ट्रेटनिंग कशी करायची ते आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा, त्यामुळे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर आपली स्ट्रेटनिंग कशी झाली ते समजणार आहे. तर सर्वप्रथम मी लॉरियल शॅम्पूने केस वॉश करून घेतलेले आहे. तर आपल्याला साधारणतः 2दा वॉश करायचे आहे, म्हणजे केस खूप छान वॉश झाल्यानंतर आपली पुढची प्रोसेस एकदम व्यवस्थितरित्या होत जाते. तर अशा पद्धतीने आपण केस 2दा वॉश केलेले आहे, पण तुम्हाला मी एकदा दाखवलेले आहे. तर तुम्ही करताना 2दा काळजीपूर्वक वॉश करून घ्यायचे आहे. अगदी व्यवस्थित करायचे आहे. एकदम न ओढता वगैरे व्यवस्थित काळजीपूर्वक वॉश करायचे आहे. जास्त ओढताण करायची नाही केसांची. एकदम हळुवारपणे आपल्याला केस वॉश करून घ्यायचे आहे. तर आपण 2दा केस वॉश करून घेतलेले आहे स्मूथली एकदम. आणि वॉश केल्यानंतर आपल्याला ते कोल्ड ड्रायरने सुकवून घ्यायचे आहे. तर आपल्याला ते जास्तीचे सुकवायचे नाही, अगदी 20 ते 30% आपल्याला सुकवून घ्यायचे आहे आणि बाकीचे केस ते तसेच ओले ठेवायचे आहे. आणि त्यावरच आपल्याला पुढची प्रोसेस आपल्याला करायची असते. तर सर्व काही गोष्टी एकदम व्यवस्थितरित्या तुम्ही ध्यानात ठेवा, म्हणजे तुम्हाला अगदी ते व्यवस्थितरित्या स्ट्रेटनिंग कशी केली ते समजण्यास मदत होईल. तर अशा पद्धतीने कोल्ड ड्रायरने मी ते केस 20 ते 30% सुकवून घेतलेले आहे. तर पुढची प्रोसेस जर म्हटली तर आपल्याला सर्वप्रथम जी फर्स्टची क्रीम आहे ती अप्लाय करायची आहे. तर बघत असाल खूप छान वॉश झालेले आहे. आणि आपल्याला साधारणतः लॉरियलच शॅम्पूचाच यूज करायचा आहे. ज्या क्रीमा मी वापरत आहेत तर त्या लॉरियलच्याच वापरत आहे, त्यामुळे आपल्याला लॉरियल शॅम्पूचाच यूज करायचा आहे. तर ही न्यूट्रलायझर क्रीम आहे आणि एक जर म्हटलं तर आपली स्मूथनिंग क्रीम आहे. न्यूट्रलायझर म्हणजे स्ट्रेटनिंग क्रीम असते आणि एक स्मूथनिंग क्रीम असते. तर सर्वप्रथम आपल्याला स्मूथनिंग क्रीमचा आपल्याला केसांवर यूज करायचा असतो. ही क्रीम जर म्हटलं तर थोडीशी थिक असते, त्यामुळे हिला लावायला थोडासा वेळ जास्तीचा जातो. तर आपल्याला ही जी प्रोसेस असते तर ही प्रोसेस 15 मिनिटातच कंप्लीट करायची असते. आणि ही क्रीम थोडीशी थिक असल्या कारणाने आपल्याला ही क्रीम लावण्यासाठी वेळ पण थोडासा जास्त लागतो. परंतु आपल्याला ही प्रोसेस खूप फास्ट करायची असते. आणि अशा पद्धतीने तुम्ही बघत असाल तर मी कशा पद्धतीने ॲप्लाय करून कशा पद्धतीने ते केसांना मर्ज करत आहे. तर ती व्यवस्थित केसांमध्ये मर्ज जर झाली तर आपली स्ट्रेटनिंग एकदम वर्षभर टिकण्यास आपल्याला चांगल्या पद्धतीने मदत होते. तर तुम्ही बघत असाल तर कशा पद्धतीने क्रीम ॲप्लाय करायची, कशा पद्धतीने ती केसांमध्ये मर्ज करायची आणि कशा पद्धतीने आपल्याला कोंबणे परत आपले केस ते व्यवस्थितरित्या विंचरून घ्यायचे. म्हणजे विंचरल्यानंतर व्यवस्थितरित्या पूर्ण ती क्रीम जिथे लागली नसेल तिथे पण व्यवस्थित मर्ज होत जाते. अशा पद्धतीने सर्व प्रोसेस आपली एकदम फास्ट करायची आहे आपल्याला. फास्ट केल्यानंतर आपली ती 15 मिनिटामध्ये कशा पद्धतीने पूर्ण प्रोसेस होण्यास मदत होते. तर बघत असाल तुम्ही तर खूप छान पटपट पूर्ण प्रोसेस आम्ही 15 मिनिटाच्या आतमध्ये करून घेतलेली आहे. तर साधारणतः आपल्याला या प्रोसेसला थोडासा वेळ पण लागतो ठीक असल्यामुळे, परंतु आपण या प्रोसेसमध्ये काळजीपूर्वक जर केली तर आपली स्ट्रेटनिंग वर्षभर टिकण्यास अगदी मदत होते. तर सर्व काही तुम्हाला प्रोसेस मी एकदम सरळ सोप्या भाषेत सांगितलेली आहे. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ जर स्किप नाही केला कुठे, तर पूर्ण जर व्हिडिओ बघितला तर तुम्हाला सर्व प्रोसेस व्यवस्थित समजणार आहे. तर एकदम सरळ भाषेत, सोप्या भाषेत, मराठी भाषेत सांगितलेलं आहे, त्यामुळे काहीच अडचण येणार नाही तुम्हाला. तर शॅम्पू किती वेळेस यूज करायचा, आपल्याला कशा पद्धतीने यूज करायचा, किंवा शॅम्पूने वॉश केल्यानंतर आपल्याला केस किती पर्सेंटेजचं सुकवायचे किंवा किती वेळ ठेवायचं, कसे सुकवायचे, काय सुकवायचे, सर्व काही डिटेल्स मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला एकदम सविस्तर सांगितलेलं आहे. त्यामुळे कुठेही व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला परमनंट स्ट्रेटनिंग कशा पद्धतीने केलेली आहे ते पूर्ण समजण्यास मदत होईल.
तर पूर्ण क्रीम ॲप्लाय करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा कंगव्याने व्यवस्थित विंचरून घ्यायचं आहे. आणि पुढची जर स्टेप जर म्हटली आपल्याला तर अशा पद्धतीने करून घ्यायची आहे. तर क्लायंटला विचारून घ्यायचं आपल्याला तर तुम्हाला कशा पद्धतीने वर्षभर केसांची ठेवण ठेवायची आहे, पुढच्या बाजूने ठेवायची आहे की मागच्या बाजूने ठेवायची आहे. जर कस्टमरला पुढच्या बाजूने ठेवायचे असेल तर त्याच पद्धतीने मी ज्या पद्धतीने लावत आहे त्या पद्धतीने आपल्याला क्रीम मर्ज करायची आहे. आणि जर आपल्याला जर मागं घ्यायचे असेल केस तर पूर्ण केस मर्ज केल्यानंतर विंचरून मागं केस घ्यायचे आहे. म्हणजे आपल्याला ते वर्षभर तशाच पद्धतीने केसांची ठेवण ठेवता येईल. अशा पद्धतीने दोन्ही साईड मी पूर्ण कवर करून घेतलेले आहे क्रीम ॲप्लाय करून. तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ डिटेलमध्ये दाखवलेला आहे, कुठेही व्हिडिओ स्किप केलेला नाही. त्यामुळे तुम्हाला समजण्यास अगदी सोपं होणार आहे. तर दोन्ही साईडने अगदी पटपट आम्ही व्यवस्थितरित्या क्रीमचं ॲप्लिकेशन करून घेतलेलं आहे. तर बघत असाल तुम्ही तर यांना पुढं केस पाहिजेत होते, त्यामुळे यांची केसांची ठेवण मी पुढं क्रीम मर्ज करून अशा पद्धतीने पुढं ठेवलेले आहे. अगदी सोपं करून सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे तुम्हाला अगदी समजण्यास मदत होणार आहे. अशा पद्धतीने पूर्णपणे क्रीम मर्ज झालेली आहे. आणि हे झाल्यानंतर आपल्याला अगदी 15 मिनिटांनी पुन्हा आपल्याला चेक करून घ्यायचं आहे की केसांचा बॉन्ड तुटला की नाही. म्हणजे जी प्रोसेस असते ती अशा पद्धतीने समजते. तर एक केस आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याचा ओढल्यानंतर एस आकार जर तयार झाला तर आपली जी प्रोसेस आहे स्ट्रेटनिंगची ती कंप्लीट झाली आहे असं आपण समजून केस वॉश करून घ्यायचे आहे. तर ती प्रोसेस तुम्हाला अगदी जवळून दाखवलेली आहे, तुम्ही बघितली आहे. आणि ते झाल्यानंतर मी मस्तपैकी छानपैकी केस एकदम हळुवारपणे वॉश करून घेतलेले आहे. तर एकदम व्यवस्थित दोनदा केस वॉश करून घ्यायचे आहे आपल्याला. आणि थंडीत जर आपण ही स्ट्रेटनिंगची जर प्रोसेस केली तर थोडंसं कोमट पाणी करून घ्यायचं आहे. आणि उन्हाळ्यात जर ही प्रोसेस जर केली आपण तर साधारणतः जे चालू पाणी आहे, जे रेग्युलरली पाणी आहे आपल्याला ते वापरायचं आहे. तर वॉश झाल्यानंतर आपण जी स्ट्रेटनिंगची प्रोसेस आहे ती स्ट्रेटनरनी करून घेत आहे. तर इथं आपल्याला आयकॉनिकचं किंवा फिलिप्सचंच स्ट्रेटनर वापरायचं आहे. कोणतंही साधारण स्ट्रेटनर वापरायचं नाही, कारण की ही प्रोसेस खूप महत्त्वाची असते. आपल्याला ही वर्षभरासाठीची प्रोसेस करायची असते. त्यामुळे स्ट्रेटनर एकदम चांगल्या क्वालिटीचंच वापरायचं आहे, तरच ही प्रोसेस एकदम व्यवस्थित होते. तर माझं आयकॉनिकचंच स्ट्रेटनर आहे, तर खूप छान त्याचा रिझल्ट आहे. तर जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही आयकॉनिकचंच घेऊ शकता. खूप छान आहे. तर मला तर खूप छान रिझल्ट आलेला आहे. आणि ज्या स्ट्रेटनिंग केलेल्या आहे तर खूप टिकतात त्या, खूप छान. कस्टमर पण खूप खुश होतं आणि त्यांना स्ट्रेटनिंग जी केली जाते ती पण खूप आवडते, खूप छान होते त्याने. त्यामुळे मी तर तुम्हाला आयकॉनिकचंच सजेस्ट करू शकते. तर घ्यायचं असेल तर तुम्ही आयकॉनिकचंच घ्या. तर बघत असाल तुम्ही तर खूप छान झालेला आहे. अगदी 5 ते 10 वेळेस आपल्याला ही प्रोसेस करायची आहे आणि त्यानंतरच ते केस सोडायचे आहे. तर खूप छोटे लेअर घ्यायचे आहे आपल्याला, जास्तीची मोठी लेअर घ्यायची नाही. छोट्या लेअर घेतल्या तरच आपली प्रोसेस एकदम छानरित्या पूर्ण होते. तर आपण कोणतं पण काम व्यवस्थित जर केलं तर कस्टमर पण खुश होतं आणि आपल्याला कोणत्याच प्रकारची प्रॉब्लेम येत नाही. तर बघा तुम्ही जवळून तर खूप छान ही ज्यावेळेस ही प्रोसेस होते तर आपण आपलं समजायचं का आपली स्ट्रेटनिंग एकदम व्यवस्थितरित्या झालेली आहे. तर बघत असाल शाईन खूप आलेली आहे आणि खूप छान झालेलं आहे. आपल्याला दिसतानाच दिसतं की आपली स्ट्रेटनिंग एकदम परफेक्टली झालेली आहे. तर केस बघा तुम्ही खूप छान झालेले आहे त्यांचेवाले. आणि ही प्रोसेस झाल्यानंतर आपल्याला जी सेकंड क्रीम आहे ती आपल्याला ॲप्लाय करायची आहे. परंतु ही जी प्रोसेस आहे ही एकदम काळजीपूर्वक करायची आहे. या प्रोसेसमुळंच आपली वर्षभराची स्ट्रेटनिंग एकदम व्यवस्थितरित्या टिकते. त्यामुळे इथे अजिबात हलगर्जीपणा करायचा नाही आपल्याला. इथे एकदम छोट्या लेअर घेऊन एकदम छोट्या स्टेप घेऊनच आपल्याला ही स्ट्रेटनिंगची प्रोसेस पूर्ण करायची आहे. तरच आपली स्ट्रेटनिंग एकदम छान होते. आणि त्यानंतर सेकंड क्रीम आपण ॲप्लाय केलेली आहे. तर ही सेकंड क्रीम जी आहे ती न्यूट्रिलायझर म्हणजे स्ट्रेटनिंग क्रीम आहे. तर न्यूट्रिलायझर म्हणजे जी आपण सर्वप्रथम जी स्मूथनिंग क्रीम ॲप्लाय केली ना
तर त्या क्रीमवर ही न्यूट्रलाइज क्रीम अप्लाय करायची आहे. म्हणजे न्यूट्रलाइज क्रीम अशी एक प्रोसेस करते की ज्यावेळेस आपण फेविकॉल लावतो त्यावेळेस कसं घट्ट बसतं, त्याच पद्धतीने हे जी स्मूथनिंग क्रीम आहे तर ही न्यूट्रलायझर केल्यानंतर जी स्ट्रेटनिंगची प्रोसेस आहे ती एकदम घट्टपणे पॅक होऊन जाते. म्हणजे आपली स्ट्रेटनिंग एकदम व्यवस्थित होऊन जाते त्यावर. तर अशा पद्धतीने त्यासाठी हे न्यूट्रलायझर क्रीम आपल्याला अप्लाय करायची आहे. तर ही सेकंड क्रीम आहे आपली आणि ही थोडीशी पातळ असते त्यामुळे आपली ही पटपट होऊन जाते. आणि हिचे एक जर म्हटलं तर आपल्याला ही स्काल्पला जरी लागली तरी कोणत्याच प्रकारचा प्रॉब्लेम होत नाही. परंतु जी फर्स्टची क्रीम आहे ती आपल्याला स्काल्पपासून थोडीशी अंतरावर लावायची असते. तर बघत असाल तुम्ही तर इथं कोणत्याच प्रकारचं मी स्काल्पला लागलं तरी कोणताच प्रकारचा इश्यू येत नाही. अशा पद्धतीने मी एकदम फास्ट ही क्रीम लावून घेत आहे आणि पातळ असल्या कारणाने खूप पटकन लावली जाते. आणि या क्रीमचं फर्स्ट क्रीमसारखं पण नाही की 15 मिनटं ठेवायची, 20 मिनटं ठेवायची. ही क्रीम फक्त 15 मिनटानंतर कोणत्याच प्रकारचं चेक वगैरे काही करायचं नाही आणि लगेच आपल्याला 15 मिनटं ठेवल्यानंतर लगेच आपल्याला ती साध्या पाण्याने आपल्याला केस वॉश करून घ्यायचे आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही बघत असाल तर एकदम डिटेल्समध्ये मी तुम्हाला सर्व काही स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे. व्हिडिओ कुठेही स्किप केलेला नाही. अगदी पूर्ण स्टेप बाय स्टेप सांगितलं असल्यामुळे तुम्हाला व्हिडिओ पूर्ण समजणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा. त्यामुळे तुम्हाला मदत होणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही बघत असाल तर पुढं पण व्यवस्थितरित्या क्रीम लावलेली आहे. तर क्लायंट बघत असाल तुम्ही, क्लायंट पण खूप खुश झालेला आहे. त्यांना ती स्ट्रेटनिंगची जी प्रोसेस आहे ती बघितल्यानंतर त्यांना खूप छान समाधान वाटलेलं आहे. की त्या बोलल्या की अशीच राहणार का कायम केस? मी त्यांना सांगितलं हो असेच राहणार. तर त्यांना खूप भारी वाटलं, एकदम छान वाटलं. त्यामुळे ते खूप खुश दिसत आहे. तुम्ही बघतच असाल. तर अशा पद्धतीने मी दुसरी क्रीम पण अप्लाय पूर्ण करून घेतलेली आहे आणि केस छानपैकी विंचरून घेतलेले आहे. आणि आपण याच्यामध्ये शॉवर कॅप पण लावू शकतो किंवा ॲज इट इज असे पण ठेवू शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि त्यानंतर आपल्याला केस असे ठेवल्यानंतर आपल्याला ते 15 मिनटानंतर एकदम छानपैकी वॉश करून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने तू बघत असेल तर पूर्ण केसांना ती क्रीम अप्लाय झालेली आहे आणि केस एकदम क्रीम एकदम पातळ असल्यामुळं असं वाटतं आहे का आपण पूर्ण केस ओले केलेले आहे की काय. तर बघत असाल तुम्ही तर खूप छान झालेले आहे केस. या प्रोसेसला आपल्याला 6 ते 7 तास अगदी आरामात लागतात. एकदम काळजीपूर्वक जर केली तर फास्ट न करता एकदम काळजीपूर्वक स्टेप बाय स्टेप जर केली तर आपल्याला 6 ते 7 तास आरामात लागतात. तर मी सकाळी 12 वाजता या प्रोसेसला सुरुवात केली होती. तर मला संध्याकाळी अगदी 7 वाजले होते तेव्हा माझी प्रोसेस कंप्लीट झाली होती. तर अशा पद्धतीने व्यवस्थितरित्या सर्व काही झाल्यानंतर ती प्रोसेस झाल्यानंतर परत केस पुन्हा वॉश करून घेतलेले आहे. म्हणजे साधारणतः 3दा केस आपल्या ह्या प्रोसेसमध्ये वॉश केले जातात. इथं पण आता 2दा वॉश करून घेतलेले आहे मी. एकदा केस धुतल्यानंतर ते निघतच नाही. क्रीम व्यवस्थित पूर्णपणे निघली पाहिजेत अशा. त्यानंतर शेवटची स्टेप जर म्हटली ते वॉश केल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा स्ट्रेटनिंग करून घ्यायची आहे. तर इथं जास्त मोठे लेअर घेतली तरी काही इश्यू नसतो. तर या स्टेपला आपण मोठे मोठे लेअर घेऊन अगदी शेवटचा लूक देऊ शकतो. तर मी बघत असाल तुम्ही तर मोठे मोठे लेअर घेऊन स्ट्रेटनिंग व्यवस्थित केलेली आहे. तर कशी वाटली मैत्रिणींनो तर कमेंट्स करायला विसरू नका. आणि ॲज इट इज आपली स्ट्रेटनिंग कंप्लीट झालेली आहे. तर पुन्हा भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.